नमस्कार. BBC केज लाईव्ह संवादमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. होय, मी अशा काही लोकांबद्दल आता आपल्याला बोलतोय, ज्यांच्यापैकी काही सामान्य परिवारातले आहेत, काही अगदी लखपती आहेत, तर काही करोडपती आहेत. मात्र सध्या त्यांना कधीकधी एक वेळची भूक भागवण्यासाठी बोटव्याचा भात करून घरी आपली वेळ मारून न्यावी लागते. निश्चितच मी सध्या आपल्याला बीड जिल्हा आणि परिसरातील काही शैक्षणिक परिस्थितीवर बोलतो आहे. आपल्या सगळ्याला माहिती आहे, सध्या लातूर पॅटर्न या मृगजळाखाली मराठवाडा आणि अगदी महाराष्ट्रातील काही जिल्ह्यातून देखील विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येनं लातूरकडं आपलं स्थलांतर करतात. किमान 10वी नंतर 2 ते 4 वर्ष त्यांचं हे शैक्षणिक स्थलांतर आपल्याला पाहायला मिळतं. मात्र हे स्थलांतर करताना एक जी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याबद्दल मला आपल्या लक्षात आणून द्यायचं आहे. ती ही आहे की सध्या आपण संपूर्ण या लातूर पॅटर्नच्या प्रभावाखाली आलेल्या विद्यार्थी आणि पालकांचा विचार केला तर मोठ्या प्रमाणात लातूरकडं हे मायग्रेशन होताना दिसतंय. यापैकी मला आपल्याला अतिशय अगदी नम्रपणे सांगायचं आहे की जे लोक जातात, अगदी त्यांचा जर आपण मागोवा घेतला किंवा त्यांचा जर एक सर्वे केला तर स्पष्ट दिसतंय की 100पैकी फक्त 5 मुलं किंवा विद्यार्थी ज्याला आपण म्हणूया हे यशस्वी होताना दिसत आहेत. म्हणजे बीड जिल्हा उदाहरण द्यायचं झालं तर जवळजवळ बीड जिल्हा लातूर माफ करा, लातूर इथं जे शिक्षणाला जातात त्यापैकी 45% फीड हे बीड जिल्हा करतो. आणि अशावेळी या ठिकाणचे पालक मोठ्या संख्येनं, मग याच्यात कोण आले, अगदी शेतकरी वर्गापासून गरीब अगदी चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी ते IAS IPS अधिकाऱ्यापर्यंतची मुलं, त्याच्या शिक्षक आले, प्राध्यापक आले, ही सगळी मुलं त्या ठिकाणी शिक्षणासाठी जातात. मात्र शिक्षणासाठी मुलं जाताना एक नवीन पायंडा या ठिकाणी पडलेला आपल्याला दिसतो. म्हणजे या मुलांचे ॲडमिशन आहेत ना ते आपल्या गावीच आहेत, मात्र फक्त क्लासेससाठी ही मुलं लातूरमध्ये जातात. आणि मग 2 ते 3 वर्ष किमान आणि जास्तीत जास्त 4 वर्ष हे तिथं राहतात. हे ठेवताना अनेकांना आपली पत्नी आणि मुलं तिथं ठेवावं लागलेली आहेत आणि स्वतः मात्र ते आहेत ते आपल्या गावी राहतात. मी एक सामाजिक परिस्थितीवर या ठिकाणी आपलं लक्ष वेधू इच्छितो. परिस्थिती इतकी भयान झालेली आहे, ही संख्या इतकी वाढलेली आहे की असंख्य कुटुंब हे म्हणजे पती हा गावाकडं आहे, आपल्या म्हणजे नोकरीच्या ठिकाणी असेल किंवा कोणी शेती असेल तर शेतीच्या ठिकाणी खेडेगावात असेल, मात्र मुलं आणि त्यांची पत्नी किंवा घरातील जे महिला वर्ग आहे हे लातूरला असतात. यामुळे झालं आहे काय, हे जे लोक आहेत यांचं जीवनसुद्धा तितकंच पूर्णपणे ज्याला आपण अडचणीचं झालं आहे. अडचणीचं कोणत्या अर्थानं, त्यांना वेळेवर जेवण मिळत नाही आहे. ठीक आहे, घरी खूप आहे सगळं काही, त्यांच्याकडे भरपूर पैसे आहेत, सगळं आहे, पण करण्या वाचून अनेक वेळा या लोकांवर उपासमारीची वेळ येते. परिस्थिती गंभीर आहे आणि इथं थांबायला कुणीच तयार नाही, कारण याच्या सगळ्यात महिला वर्गांचा पुढाकार आहे. प्रत्येक महिला आपल्या पतीला म्हणते, अमुक तो व्यक्ती आहे जो की हमालीचा धंदा करतो, त्यांना आपला मुलगा लातूरला ठेवला आहे, आपण तर 4 पैसे कमवतोय, मग आपण काय करायचं आहे, नाहीतरी काय आपल्या संततीसाठीच तो खर्च करायचा आहे, मुलं बनली तर सगळं आहे वगैरे वगैरे, असे अतिशय प्रभावी डायलॉग मारले जातात आणि मग एकमतानं हा निर्णय होतो. परंतु हे कुटुंब हे कधीच विचार करत नाहीत जाण्यापूर्वी आपला मुलगा किंवा मुलगी किंवा आपला पाल्य हे लातूर इथं जाऊन ते शिक्षण घेण्याच्या पात्रतेत आहे का. म्हणजे लातूर इथं खरं तर वेगळं काही नाही आहे, परंतु ज्या कामासाठी, ज्या गोष्टीसाठी त्यांना ज्या अपेक्षेनं ते तिथं नेत आहेत ते खरोखर साध्य होणार आहे का, याचा अजिबात विचार केला जात नाही.
आणि हा विचार न केल्यामुळं कदाचित पुढं खरं तर मी आत्ता म्हटलं तुम्हाला यशस्वी होण्याचं प्रमाण फक्त 5% आहे. म्हणजे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला विद्यार्थी लागण्याचं प्रमाण फक्त 5% आहे. म्हणजे 100 मुलं जर केज किंवा बीड या शहरातून गेली 100 मागं, तर 5च फक्त यशस्वीत. हे प्रमाण सांगतो मी आपल्याला. बाकी आहे त्या अवस्थेत परत येतात. फार झालं तर काही लोकांनी आता अपमान सहन नको करायला म्हणून तिथंच मग BAMS, BHMS किंवा इतर फॅकल्टीला किंवा अगदी मुलगी असेल तर नर्सिंग हे टाकून आम्ही कसं वैद्यकीय शिक्षणात गेलो हे समाजाला दाखवण्याचा प्रयत्न करू लागलेले आहेत. मी आपल्याला हे सांगू इच्छितो, याच्यात लोकांच्या अपेक्षेबद्दल मी बोलत नाही आहे, परंतु त्यांचा चुकीचा भ्रम आणि चुकीच्या अपेक्षा या मात्र इथं विचारात घेतल्या पाहिजेत. आपल्या मुलाची क्षमता काय आहे आणि तो तिथं किती यशस्वी होईल याचा अजिबात विचार केला जात नाही. फक्त आपल्याकडे किती पैसा आहे आणि आपण तिथं जायला लायक आहे की नाही याच गोष्टीचा विचार केला जातो. त्यामुळे या समस्या उद्भवू लागलेल्या आहेत. आणि मी फार जबाबदारीने बोलतो, याच्यात महिला वर्गांचा पुढाकार अधिक आहे. महिला आपल्या घरच्या एखाद्या पतीची इच्छा नसेली तरीसुद्धा महिला एवढ्या दबावात त्यांना आणतात की नाही आपण गेलंच पाहिजे. आणि एकामेकाचं बघून एक अनुकरण करत करत किंवा ईर्ष्या म्हणूया आपण फार तर बाळगून हे लोक लातूरकडं जातात. खरं तर बघितलं ना, मी अनेक वेळा लातूर पॅटर्नबद्दल बोलत आलेलो आहे. खरं तर आपल्याला माहिती वैद्यकीय किंवा इंजिनिअरिंग क्षेत्राकडे जाण्यासाठी फिजिक्स, केमिस्ट्री, बायो वैद्यकीय ज्याला आपल्याला वैद्यकीय क्षेत्रात जायचं आहे आणि फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स हे अभियांत्रिकी शाखेकडे जायला हे महत्त्वाचे विषय आहेत. मला कमाल वाटते आहे की लातूर पॅटर्न आजपर्यंत एक हब बनतो आहे. लातूर शहर असंख्य समस्याही तिथे निर्माण झालेल्या आहेत याच्या नावाखाली, पण तरीही महाराष्ट्रातील इतर शहरामध्ये यावर तोडगा का निघाला नाही? कारण या 3 ते 4 विषयाला जर चांगले शिक्षक कोणत्याही संस्थेनं किंवा कोणत्याही क्लासेसवाल्यांनी जर आपल्या शहरात अगदी तिथं त्या ठिकाणी उपलब्ध करून दिले तर मला वाटतं याच्यापेक्षा वेगळं काही नाही. पण याच्यात मानसिकता नावाचा भाग बी फार मोठा भूमिका पार पाडतो आहे. म्हणजे लातूरला गेलं तरच आपला मुलगा बनतो, नाहीतर बाकीकडं शक्यच नाही, अशा प्रकारची मानसिकता पालकांनी मनात ठेवलेली आहे. आणि त्यामुळे होऊ काय लागलेलं आहे की लातूर नाही हे पालक मान्यच करायला तयार नाही आणि त्याच्यातून या समस्या उद्भवू लागलेल्या आहेत. मग लातूरच्या क्लासेसवाल्यांनी कसलेही शिक्षक ठेवले आता तरी लातूर या नावाखाली ते आता ॲडजस्ट होऊ लागलेले आहेत. कॉलेज बी तिथंच व्यवस्थित असेच आहेत. कॉलेजमध्ये सुद्धा ठीक आहे, मेहनत थोडी होत असेल, मी नाही म्हणत नाही, पण त्यांच्या मेहनतीला ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, कुणाच्या लक्षात येते का नाही माहीत नाही. त्यांची मेहनत होत असेल, आम्ही नाही म्हणत नाही, परंतु त्यापेक्षा अगदी क्रीम मुलं त्यांना पुरवली जातात आणि ती क्रीम मुलं ओढण्यामध्ये यशस्वी होतात. त्यासाठी काही ते पूर्व आता परीक्षा घेऊ लागलेले आहेत. त्यामुळं महाराष्ट्रातील लोकांना तर असं वाटतं की आपला मुलगा तिथं जावं म्हणून परीक्षा देऊ लागलेले आहेत. आणि परीक्षा देताना त्यांच्या हातात, मग क्लासेसवाले असतील किंवा कॉलेजवाले असतील, त्यांच्या हातात हे मिळू लागलेलं आहे की मुलगा चांगला कोणता आहे. त्यांना कळतं, ते पेपरवरून आपोआप कळतं आणि मग त्या मुलांना ते ॲडमिशन देऊ लागलेले आहेत. म्हणजे हे एक सिस्टम बनलेली आहे आणि या सिस्टममुळं या ठिकाणी महाराष्ट्राच्या शिक्षण पद्धतीचं खूप नुकसान होऊ लागलेलं आहे असं मला वाटतं. कारण का माझं मत असं आहे की प्रत्येक जिल्ह्यात असे जर त्या ठिकाणच्या, आमच्याकडं राजकीय लोकांच्या संस्था खूप मोठ्या आहेत आणि मी म्हणणारे राजकीय पुढारी आहेत, पण त्यांना हे का जमलं नाही कळत नाही. फक्त 4 विषयाचे शिक्षक चांगलं पॅकेज देऊन आणि चांगली गुणवत्ताधारक असणारे आपल्याकडं आणले तर मला वाटतं त्यापेक्षा वेगळं काय का लातूरला वेगळी हवा थोडीच आहे, बिल्डिंग थोडी वेगळी आहे, असं काहीच नाही आहे. सगळं काही आपल्याला सगळ्या ठिकाणी देता येऊ शकतं. फक्त मी म्हटलं त्याप्रमाणे जे असे लोक आहेत थोडे बऱ्यापैकी अध्यापन करणारे, ते जर आम्ही आपापल्या शहरामध्ये आणले तर ही गोष्ट लवकर सुटू शकते आणि पालकांची मानसिकता बदलणं हेही एक आव्हान आहे. कारण का आपला समाज हा अनुकरणीय, एकदा एखाद्या ठिकाणाकडं तो प्रवाहित झाला की तो मागं बघायला तयार राहत नाही आणि त्याचाही मोठा फटका पालक आणि समाजाला मोठा बसू लागलेला आहे. याचा विचार होणं खूप गरजेचं आहे आणि हा जर विचार नाही झाला
तर ही जी आत्ताची परिस्थिती आहे अशीच कायम राहणार आहे. मी सांगितलं जे पैसेवाले लोक आहेत ते काही करून आपला मुलगा डॉक्टर बनवायलेत. जर काहींनी तर जणू काही चंग बांधला आहे. त्या मुलाचा तो इंटरेस्ट असेल नसेल तरीसुद्धा माझ्या आता माहितीप्रमाणे किंवा माझा जो अभ्यास सांगतो एक सामाजिक अभ्यास त्यानुसार 50% अधिक मुलं जे वैद्यकीय आणि इंजिनिअरिंग किंवा अभियांत्रिकी शाखेत जातात त्यांचा तो इंटरेस्ट नव्हता, परंतु त्यांच्या परिवारानं समाजानं त्यांना त्यासाठी प्रवृत्त करून एक मशीन बनवल्यासारखं त्याला तिकडं पाठवलेलं आहे. आणि जेव्हा तो मोठा बनतो, डॉक्टर बनतो, अभियांत्रिकी शाखेमध्ये इंजिनियर बनतो, तेव्हा तो जेव्हा त्या शाखेला किंवा त्या आपल्या व्यवसायाला न्याय देत नाही, तेव्हा मग आमचे डोळे उघडतात की आपण चुकलो म्हणून. पण त्यावेळेस उशीर पूर्णता झालेला असतो. त्याचं जीवनही त्याच्यात बर्बाद होऊ शकतं. म्हणून खरं तर विद्यार्थ्यांना इतर असंख्य क्षेत्र आहेत ज्या ठिकाणी जाऊ शकतील. म्हणून एकाच ठिकाणी अशी ओढ करणं, प्रचंड मोठा खर्च करून सगळा म्हणजे अव्यस्तता करणं हे मला वाटतं कुठंतरी चुकीचं आहे. आणि यामुळं एकच शहर, लातूरसारखं शहर अनेक बाबतीमध्ये जे त्या ठिकाणी जी गर्दी झाली आहे त्यामुळं तिथं आर्थिक उलाढाल मोठी झाली आहे. ठीक आहे, आर्थिक उलाढाल होण्याबद्दल माझा आक्षेप नाही आहे. निश्चित एखाद्या शहराला ते जमावं, परंतु त्या नावाखाली दुसऱ्या असंख्य वाईट गोष्टी ज्या तिथं होऊ लागलेल्या आहेत. मुलांच्या शिस्त असेल, संस्कार असेल याच्यावर जो फरक पडायला आहे त्याचा सध्या कुणीच विचार करायला तयार नाही. मला वाटतं या सगळ्या गोष्टी पुढच्या पिढ्या बर्बाद करण्याकडं काहीतरी भूमिका पार पाडतील असं मला वाटतं. त्यासाठी आजच आम्ही शिक्षण पद्धतीबद्दल किंवा अशा स्पर्धात्मक गोष्टीबद्दल विचार करताना आम्ही त्या मुलांच्या क्षमता, त्यांची आवड आणि त्यांच्या इतर गोष्टी व्यवस्थित लक्षात घेऊनच त्यांना आपण तशा प्रकारची संधी दिली पाहिजे. नसता कारण आज आम्ही एक माणूस म्हणून, कारण नोकऱ्या जरी लागल्या तरी पुढचं उद्दिष्ट या समाजात त्या व्यक्तीला राहायचं आहे. त्या समाजात तो किती सेट होतो, किती चांगला माणूस बनतो याच्यावर त्याचा व्यवसाय किंवा त्याच्या सगळ्या गोष्टींचं यश अवलंबून असतं. म्हणून आपल्याला या गोष्टीचा विचार करावा लागेल असं मला वाटतं. मला वाटतं नक्कीच विवेकी विचारानं जर आपण विचार केला तर माझे विचार आपल्याला लक्षात येतील आणि ते कदाचित काही अंशी पडतील. धन्यवाद.